पावसाळा सुरू झाला की ताजे ताजे मक्याचे कणसे येतात आणि कोणी त्याला भाजून किंवा शिजवूनही खातात. पण आज आपण माझ्या स्वयंपाकघरामध्ये एकदम कुरकुरीत मक्याची भजे म्हणजेच कॉर्न भजे बनवणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कुरकुरीत भजी तयार होतात. भजी तेलामध्ये सोडताना मक्याचे दाणे सुटू नये किंवा फुटू नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, माझे स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मक्याचे दाणे किंवा मका भरपूर प्रमाणात बाजारामध्ये येतो. मग ही कुरकुरीत भजी झालीच पाहिजेत. आता कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मका घेतलेली आहे. हे स्वच्छ धुवून सुती कपड्यावरती सुकवून घेतलेले आहेत. हे पहा, धुवून सुकवायचे आहेत थोडी, नाहीतर भरपूर प्रमाणात याच्यात बेसन घालायला लागेल. आता घेऊया मिक्सरचं भांडं आणि याच्यात मका घालून बसेल इतकी घालायची आहे आणि प्लस मोडवरती फिरवून घेऊया. बस एकदा किंवा दोनदा चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे. मक्याचे दाणे बस फुटले पाहिजेत याची काळजी घ्या. आपल्याला पेस्ट नको आहे. फुल स्पीडवरती फिरवलं तर पेस्ट होईल. हे पहा, मी आता मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे. प्लस मोडवरती एकदा दोनदा बस फिरवून घ्यायचं आहे, जास्त फिरवायचं नाही. एखादा त्यात दाणा राहिला तरी चालतो, काही होत नाही एवढं. हे पहा, पेस्ट नको आहे आपल्याला. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे मी सर्व प्लस मोडवरती बारीक करून घेतलेलं आहे. बारीक म्हणजे जाडसर करून घेतलेलं आहे. हे पहा, काही काही दाणे तसेच आहेत. याला तुम्हाला जर वाटत असेल असं मिक्सरवरती नको करायला तर बेलण्याने किंवा मॅशरने असे मॅश करू शकता. चला, याच्यात आपण आता काही मसाले घालणार आहोत. 1 कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा. आलं 1 चमचा खिसून घ्या किंवा त्याची पेस्ट बनवून घ्या. हळद अर्धा चमचा. इथे मी लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. याच्यात तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आणि लाल मिरची पावडर घालू शकता. मी फक्त लाल मिरची पावडर घातलेली आहे. कोथिंबीर, ओवा घेतलेला आहे 1 चमचा इतपत आहे. हातावरती चोळून घालायचं आहे. पाव चमचा जिरे घेतलेले आहेत आणि चाट मसाला घेतलेला आहे. हे पहा, अर्धा चमचा. याने खूपच चटपटीत आणि स्वादलाही छान भजी बनतात. आणि घालायचं आहे स्वादानुसार नमक. आता हे सर्व छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी मिक्स केलेलं आहे छान. आता याच्यात मी 1 वाटी इतपत बेसन घेतलेलं आहे. लागेल तसे घालायचं आहे. याच्यात बसेल इतकेच घालायचं आहे, जास्त घालायचे नाही. आधी एवढंच घालून बघायचं. जास्त बेसनने आपली भजी छान बनणार नाहीत. आणि भजी छान कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने भजी छान कुरकुरीत होतात. हे पहा, छान आता मी मिक्स करून घेतलेले आहे. असं मिश्रण झालं पाहिजे, अशी भजी पडली पाहिजेत. हे पहा असे. चला, आपण आता भजी तळून घेऊया. आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. छोटे 2 चमचे तेल याच्यात घालायचं आहे. कडकडीत तेल घालायचे. मी इथं मोठा घेतलेला आहे चमचा, त्यामुळे हे पहा थोडं थोडं घेऊन 2 चमचे घातलेले आहेत. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, छान असं मिक्स करून घ्यायचं. अजिबात पाण्याची गरज लागत नाही. भजी करता येतील असं मिश्रण तयार झालं आहे की नाही, कारण मी इथे मक्याचे दाणे आहेत ते जास्त बारीक होऊन दिले नाहीत. जर तुम्ही बारीक केले तर बेसनाचे प्रमाण जास्त लागेल, कारण का तर स्वीटकॉर्न तुम्ही कसे बारीक केले त्याच्यावर अवलंबून असते. चला, आता भजी करून घेऊया. चला तर तेलाचं टेम्परेचर पाहूया, तेल कसं तापलेलं आहे. थोडंसं मिश्रण टाकून पाहायचं. हे पहा, वरती आलेलं याचा अर्थ की तेल आपलं परफेक्ट तापलेलं आहे. टाकले तरी एकदम लाली होत नाही. आता भजी आपण सोडून घेऊया. छोटे छोटे आकारात सोडायचे आहेत. हे पहा, बसतील इतकेच घालायचे आहेत. आणि व्यवस्थित अशी फिरवत गोल गोल फिरवत तळून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि तेल एकदम कडकडीत गरम करायचे नाही, नाहीतर भजी लाल होतील वरून आणि आतून कच्चीच राहतील. आणि एकदम स्लो पण ठेवायचा नाही, नाहीतर भजी तेलकट होतात. आता हे पहा, थोडासा लाल कलर झालेला आहे. आता
10 सेकंदासाठी गॅस मोठा ठेवायचा आहे, म्हणजे भजी एकदम कुरकुरीत आणि छान होतात. असं सारखं फिरवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे भाजले जातात. आता आपण काढून घेऊया. बाकीचे भजी तळतानाही तेलाचं टेम्परेचर व्यवस्थितच असलं पाहिजे, जास्त तापलेलं तेल नको आहे. अशा प्रकारे आपण आता सर्व भजी तळून घेऊया. हे बघा, सर्व मी आता तळून घेतलेले आहेत. आणि हे पहा, आवाज ऐकलात ना? मोठ्यांना, मुलांना सर्वांना आवडतील असे स्वीटकॉर्नची भजी तयार आहेत. हे भजी तुम्ही सॉस किंवा पुदिना चटणीसोबत खाऊ शकता किंवा चहासोबत तर अप्रतिमच लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा आणि आपले माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.